ओके, 1 die and 1 coin are thrown simultaneously असा क्वेश्चन होता 6 नंबरचा. त्यामध्ये काय करायचं, कॉइन म्हटल्यावर आपल्याला काय मिळू शकतं माहिती तुम्हाला, हेड आणि टेल या दोन गोष्टी मिळू शकतात, दोन शक्यता आहे, दोन पॉसिबिलिटी. ओके, आणि कॉइन म्हटल्यावर 1 to 6 मिळू शकतात ना, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. मग मी तुम्हाला काल सांगितलं की बेटा काय करा, एकदा एच पासून तयार होणारे करा. मग तुम्ही केलं, एच आणि 1 मिळू शकतो, एच आणि 2, एच आणि 3, एच आणि 4, एच आणि 5, एच आणि 6 हे आउटकम मिळू शकतात. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, दुसरी पॉसिबिलिटी आहे टी आणि 1, टी आणि 2, टी आणि 3, टी आणि 4, टी आणि 5 आणि टी आणि 6. तर हा सॅम्पल स्पेस आपण इथे लिहिला. या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत किंवा आउटकम्स किती आहेत, तर ते आहेत 12. चला, हे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसावी. आता आपण कंडिशन कडे जाऊ. पहा फर्स्ट कंडिशन काय, कंडिशन 1 बघा, इव्हेंट ए. काय इव्हेंट ए? इव्हेंट ए आहे, इव्हेंट ए टू गेट हेड अँड ऑड नंबर. म्हणजे काय पाहिजे, हेड आणि ऑड नंबर पाहिजे बेटा. मग हेड आणि ऑड नंबर जर कधी असेल इव्हेंट नंबर, तर काय काय ते आपण एकदा बघू. हेड आणि ऑड नंबर पाहिजे, हेड अँड ऑड नंबर असे इव्हेंट ए मध्ये आहे. मग इव्हेंट ए चे आपण काय करू, एकदा एलिमेंट लिहून काढू. काय काय येऊ शकतं ए मध्ये बघा, ए या इव्हेंट मध्ये काय येऊ शकतं, हेड अँड ऑड नंबर. ऑड म्हणजे विषम संख्या. मग कोणकोणत्या विषम संख्या बघा, हेडच्या सोबतच्या ऑब्झर्व करा, एच आणि 1 आहे का बघा, एच आणि 1 ही ऑड नंबर आहे. H1, राईट राईट, H3, H5. करेक्ट, व्हेरी गुड. एच अँड 1, H1, H1, देन H3, दुसरे H3, H5. ओके, या तीनच आहे फक्त, हेड आणि ऑड. कारण की हेडच्या किती आहे टोटल, तर 6 आहे. त्यापैकी ऑड 3 आहे आणि इव्हन 3 आहे. म्हणजे एन ऑफ ए तुम्हाला मिळतंय बेटा इथं, एन ऑफ ए मला मिळतंय ते आहे, किती आहे, एन ऑफ ए इज, एक मिनिट इथं लिहितो म्हणजे आपल्याला पूर्ण जागा पडून जाईल. एन ऑफ ए तुम्हाला मिळतंय 3. ओके, आता तुम्हाला जर प्रॉबेबिलिटी काढायचं सांगितलं असेल, प्रॉबेबिलिटी ऑफ ए, तर प्रॉबेबिलिटी ऑफ ए काय येईल बघा. प्रॉबेबिलिटी ऑफ ए तुम्ही सोडवला असेल बऱ्याच मुलांनी. प्रॉबेबिलिटी ऑफ ए, एकच मिनिट हा, मी हे एकदा याला कट करून घेतो. ओके, ओके, तर प्रॉबिलिटी ऑफ ए काय मिळेल तुम्हाला, प्रॉबेबिलिटी ऑफ ए असेल एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ठीक आहे, एन ऑफ ए आहे तुमच्याकडे 3 आणि एन ऑफ एस आता असेल तुम्ही 12. याला सिम्प्लिफाय जर केला तुम्ही, 3 1 जा 3 आणि 3 4 जा 12, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए तुमच्याकडे येतंय, ते तुम्हाला मिळतंय 1/4. ओके, असं एकदम सिंपल होतं, काही आता अवघड नसेल, तुम्हाला पण सोपं वाटलं असेल अशी अपेक्षा आहे माझी. आता दुसरी इव्हेंट काय बघा, दुसरी इव्हेंट आहे बी. बी मध्ये काय म्हणतोय तो, बी मध्ये म्हटलंय इव्हेंट बी. काय इव्हेंट बी, इव्हेंट बी इज टू गेट हेड ऑर टेल अँड एन इव्हन नंबर. हेड ऑर टेल, ओके, इथे येतो इव्हेंट बी. इव्हेंट बी, ठीक आहे. हेड टू गेट हेड ऑर टेल अँड एन इव्हन नंबर. मग बी मध्ये काय काय येईल बघा, बी मध्ये काय येऊ शकतं, बी मध्ये येईल हेड ऑर टेल अँड इव्हन नंबर. हेड पण चालतो आणि टेल पण चालतो, हे लक्षात घ्या तुम्ही, पण त्यासोबत इव्हन नंबर पाहिजे. मग H2 हेड आहे, इव्हन आहे, H4 हेड आहे, इव्हन आहे. ओके, दोन येतील. आणि H6, यस. आता टेलचे घ्यावं लागतील, टेल अँड इव्हन.
T2 T2 T4 T4 and T6 एवढे येते. म्हणजे एन ऑफ बी तुम्हाला इथं काउंट करा बेटा, हे 6 मिळते तुम्हाला. राईट, मला वाटतं तुम्हाला एक क्लिअर आहे. राईट, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला बघायचं आहे एन याची प्रॉबिलिटी काढायची जर असेल तर प्रॉबिलिटी ऑफ बी तुम्ही लिहिणार एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. तर प्रॉबिलिटी ऑफ बी तुम्हाला मिळणार आहे बेटा इथं एन ऑफ बी आहे 6 आणि एन ऑफ एस आहे 12. इथं तुम्हाला परत सिम्प्लिफाय करा, 6 1 6 6 2 12 म्हणजे इथं हे 1/2 1/2 ही याची झाली प्रॉबॅबिलिटी. ओके, सेकंड पुढचं नेक्स्ट इव्हेंट सी बघा. आता इव्हेंट सी काय आहे, इव्हेंट सी मध्ये म्हटलंय काय, इव्हेंट सी अ नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. इव्हेंट सी. ओके, तर तो अप्पर फेसवरचा नंबर कसा आहे, ग्रेटर दॅन सी अँड टेल ऑन द कॉइन. इथे येतो नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. आणि कॉइन वर काय असेल, टेल असेल. टेल काय असेल, टेल. टेल समजतो ना, टी. ओके, ठीक. अँड टेल ऑन द कॉइन. सी मध्ये काय येईल एकदा बघू, काय येऊ शकतं. तर काय काय येऊ शकतं बघा, तुम्ही विचार करा. सी मध्ये काय येईल. आता नंबर कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 7. आता ग्रेटर दॅन 7 नंबर आहे का बाबा तुमच्याकडे, बघा. नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. माझ्याकडे तर 1 to 6 आहे. तुम्हाला दिसतो का 7 पेक्षा जास्त? नाहीच आहे बेटा, नाही. 5 आहे. मग एन ऑफ सी काय झालं, 0 झाला बेटा. आणि प्रॉबिलिटी ऑफ सी कसं लिहिणार तुम्ही, प्रॉबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. तर एन ऑफ सी तर 0 झाला ना, 0 अपॉन तुम्ही काही पण केलं तर 0च येत त्याचं उत्तर. 0 केलं तर काय येतो उत्तर 0. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सी काय येतंय बघा बेटा, इथं 0च येत आहे ना, कायपेक्षा काही वेगळं येतं बघा. तुम्ही, मला वाटतं तुम्ही चेक केला असेल, कारण त्याला आपण सुरुवात केली त्या प्रश्नाला, तुम्ही सॉल्व्ह पण केला असेल. कळाला का तुम्हाला, सांगाय हो सर. काही प्रॉब्लेम आहे का, असेल तर विचारा. इव्हेंट ए कळालं, इव्हेंट बी कळालं. हो सर. बोल बेटा, बोल. हो सर. हा बोल. सर ते इकडं ए मध्ये नाही का, एन बघा, प्रॉबिलिटी ऑफ ए 1/4 मिळालं, प्रॉबिलिटी ऑफ बी 1/2 मिळालं आणि प्रॉबिलिटी ऑफ सी 0 मिळालं. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा सर्वांना, काही अडचण तर नाही ना. नेक्स्ट एक्झाम्पल सर. हा बोल बेटा, बोल. सर एन ब्रॅकेट एस इज इक्वल टू 12 कसं आलं. 1 मिनिट, मला आवाज नाही येते तुझा. 1 मिनिट थांब, मी आवाज वाढतोय. क्वेश्चन दिसला समोर बेटा तुमच्या. हा काय आहे, प्रॅक्टिस सेट 5.4. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे बघा. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. जर 2 कॉइन, 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा, असा प्रश्न आहे. ओके, पहा पहिलं काय. आता काय करावं लागेल, आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावं लागेल ना, नमुना अवकाश लिहावं लागेल ना. नमुना अवकाश लिहून घेऊ मग पहिले. नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश. यस बरोबर. 2 कॉइन्स आर टॉस. त्याचं लक्षात आहे तुमच्या. आता काय काय लिहावं लागेल आपला, TH आणि बरोबर टी. हा. आता सांगा बरं, एन ऑफ एस किती येईल इथं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ 4. करेक्ट, व्हेरी गुड. आता पहिलं काय म्हणतो, गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड.
आता गेटिंग ऍटलिस्ट वन हेड ही इव्हेंट आहे, पण त्या इव्हेंटला नाव दिलेलं नाहीये. त्या इव्हेंटला आपण काही पण नाव देऊ शकतो. आता मी इथं नाव देतो त्याला ए. इव्हेंट ए आपण असं म्हणू शकतो, इव्हेंट ए. काय इव्हेंट ए? गेटिंग ऍट लिस्ट वन हेड. मराठीत पण लिहून देतो. घटना ए कमीत कमी एक छापा मिळणे. ओके, अशी घटना आहे समजा. ओके, कमीत कमी एक छापा मिळणे. मग ए मध्ये काय काय येईल बेटा, हे आपण यादी करून घेऊ. त्या सेटमध्ये कोणकोणते येतील ते लिहून घेऊ. कमीत कमी एक हेड पाहिजे, म्हणजे हे पहिलं जे एच एच हे चालेल, कारण याच्यात दोन हेड आहे. आपल्या ऍटलिस्ट एक हेड पाहिजे. एचटी चालेल कारण की यात पण हेड आहेत, आणि चालेल कारण की यात पण हेड आहेत. पण शेवटचं जे टी टी त्यात हेडच नाही, त्यामुळे तो चालणार नाही. अशा प्रकारे एन ऑफ ए सुद्धा इथं लिहिता येतंय. आणि ते किती येईल बघा बेटा, किती येतंय मोजले तुम्ही? 3. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पी ऑफ ए, संभाव्यता कशी काढतो आपण? एन ऑफ ए छेद एन ऑफ एस अशी काढतो. एन ऑफ ए मी लिहितो इथं, जे आताच काढलं मी 3, आणि एन ऑफ एस तुम्ही वर लिहिलंय बघा 4. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए डायरेक्ट मिळालं. ते मिळालं तुम्हाला 3/4. हे झालं तुमच्या पहिल्याचं उत्तर. आता आपल्याला दुसऱ्याचं लिहायचंय. दुसरं काय बघा, नंबर 2 ला काय? नंबर 2 ला आहे नंबर 2. एक कसं आलं गड्या, याला खोडून घ्यावं लागेल मला, एकच मिनिट फक्त. ठीक आहे, नंबर 2 ला काय बघा, नंबर 2 ला काय माझ्याकडे? गेटिंग नो हेड. काय तो? याला आपण नाव देऊ बेटा, आपण याला इव्हेंट बी म्हणू. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. घटना बी. काय घटना बी? गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड, छापा न मिळणे, किंवा एकही छापा न मिळणे असं लिहावं लागेल. ते एकही छापा न मिळणे हे जास्त प्रॉपर होईल वर्ड, तसं लिहू आपण. एकही छापा न मिळणे, एकही छापा न मिळणे अशी घटना आहे घटना बी. मग बी मध्ये काय काय येऊ शकतं बघा. आता कोणते सॅम्पल स्पेस मधले असे कोणते घटक आहे ज्यात एकही छापा नाही? तर तुम्हाला दिसतं बेटा फक्त टी टी असा आहे की ज्यात बिलकुल छापा नाही. नाही तर पहिले 3 जे त्यामध्ये छापा आहेच आहेत. एन ऑफ बी तुम्हाला दिसतच आहे, किती एलिमेंट आहे यात? 1 आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी कशी काढणार आपण? ओके, तसंच एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी 1 आहे, एन ऑफ एस आहे 4. याला फर्दर सिम्प्लिफिकेशन काही करायची गरज नाही, होतही नाही, त्याला तसंच राहू द्यायचं. हे झालं तुमचं दुसऱ्याचं उत्तर. हा झाला तुमचा क्लिअर झाला पहिला प्रश्न, राईट? ठीक आहे, काही शंका आहे का बघा? नाही ना? लिहून घ्या, राईट डाऊन. शंका असेल तर विचारा. इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. 2 डाइस म्हणजे 2 फासे फेकले. आता 2 फासे फेकले असं लिहू आपण. 2 फासे फेकले किंवा 2 फासे टाकले. टू डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. कसे फेकले ते? एकाच वेळी किंवा एका मागे मागे एक असं फेकले तरी चालतात. तर नमुना अवकाश काय येईल? नमुना अवकाश, ज्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. यस काय येईल? यसच्या घटकांची यादी करून घेऊ आपण, आउटकमची. आता बघा बेटा काय काय येऊ शकतं. हे फार मोठं लिहावं लागतं, तुम्हाला चांगलं माहिती आहे. 1 1, नंतर 1 2, 1 3, असं हे पूर्ण लिहून घ्यायचं. ओके, आणि ते एन ऑफ एस येतं 36. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. इथपर्यंत काही कोणाला शंका आहे का बघा?
लिहून झाला तुमचे इव्हेंट ए कळालं तुम्हाला. ए मध्ये काय काय येईल? वरच्या पृष्ठवंकाची हो बेरीज किमान 10. हो सर. ओके, मग त्याला इव्हेंट ए मध्ये नाव दिलं आपण. तर 1 ते 3 ओळीत तर एक येणार आहे, कारण की 1 ते 3 मध्ये जास्तीत जास्त बेरीज तिसऱ्या ओळीत 6 येते, 3 आणि 6 ची. चौथ्या ओळीत 4 आणि 6 10 येते. 5व्या ओळीत 5 आणि 5 आणि 5 आणि 6 हे दोन येतील. 6व्या ओळीत 6 4 6 5 आणि 6 6 हे घेऊन यांची जर बेरीज केली की 10 किंवा 10 पेक्षा जास्त येते. यामध्ये एन ऑफ ए 6 आलं, प्रॉबिलिटी 1/6 आली. आता बी इव्हेंट काय आहे? वरच्या पृष्ठवंकाची बेरीज 33 असणे. इथे मॅक्झिमम बेरीज किती येऊ शकते? जास्तीत जास्त किती येऊ शकते? 12. 12. आणि कमीत कमी किती येऊ शकते? 2. 2 ते 12च्या दरम्यान आहे सर्व. 2 आणि 12 आणि त्यांच्या दरम्यानचे 33 येऊ शकत नाही. म्हणजे बी मध्ये काय येऊ शकतं? काहीच नाही. बी हा आहे एमटी सेट. अरे 0 पण नाही येणार त्यात. एमटी सेट म्हणजे निवळ एमटी. म्हणजे एन ऑफ बी किती येतंय? 0. मग आता प्रॉबिलिटी ऑफ बी कसं काढणार तुम्ही? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस 0 डिवाइडेड बाय 36. म्हणून प्रॉबिलिटी ऑफ बी 0 भागिले 36 0 ना. का वेगळं काही येईल? जर त्यात एकही घटक नाही तर त्याची प्रॉबिलिटी सुद्धा काय येईल बेटा? 0 येईल ना. का वेगळी येईल? 0 आहे बरं का, 6 सारखं दिसतंय 0. शेवटचं सी. तिसरं बघा, हे लिहित आहे तोपर्यंत मी तिसरं घेतो. काय तिसरं? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिल्या पृष्ठावरील अंक. ओके, याला घटना सी म्हणू आपण. घटना सी, इव्हेंट सी म्हणा याला. याला म्हणा इव्हेंट सी. पहिल्या पृष्ठावरील अंक दुसऱ्या